भातालय. काव्यरचना प्राध्यापक नामदेव गवळी. चाकरे करून जगना आमका कधीच जमाचा नाही. रेताड भुसाड लाल मातीयेतच आमच्या जीवाची राय. आमच्या घामट्यावरच येता रुजान सगळा शात. आमच्या बरोबर वोडी काढता आमच्या घरचा ज्वात. दिनारो तो असता आम्ही निसतो घाम गाळतो. मनगटावरच सोना पिकता जोतानच जमीन फाळतो. शेणामुतात हात भरीत आमची शाळा सुरू होता. भातांचे राशी पुजून आमचा सगळा भरान येता. कामाच्या दिसाक आळस केलो तर बायल पोरांची गय नसता. जमनीक चामडा लोळवची तोंडात आमच्या भाषा असता. घरच्या मुडयावरच आमका गावात मोठो मान असता. भात मासे चटणी सुकाट ह्याचीच ओठार चव असता. दर वर्साक देवपाना करून आम्ही शेताची राखण घेतो. वय आडो जमात तसो जमात तेव्हा कुडीत जातो. भातांची मळणी आमची जात्राहार सुरू होता. बायलेशिवाय काडी हालाची नाही, तीच उजवो हात असता. बैल आमचे भावबंद असतात. अर्धी पेज तेंका दितो. कामाच्या वक्ताहार तेंका तसे राबावून घेतो. भाताक वाटणे खूप असतात, बोलू त्यांचे वाटे दितो. तशार वक्ता इलीच तर कोंड्या मांड्यार दिस काढतो. देसरूढीची देवपाना करून भूता खेतांका गप बसयतो. शेतावयल्या राखणदाराक माना परमान उपार दितो. दशावताराच्या नाटकासाठी गावून गाव तुडईत जातो. कुडू कुडू भात जमावून स्पेशल नाटका करून घेतो. होळी आणि गणपतीकच आम्ही जीव उदार करतो. खर्चाची पण पर्वा नसता, आम्ही जीवार उदार होतो. आमची घरा साधी साधी मातीयेचेच पारे असतात. खळ्यात माटव आणि परडा. ढोरांचे पण खोपी असतात. आमचा निस्ता भातच नसता, कवा ते फणस काजे असतात. कारभारणीच्या जीवाभावाची आबोलीची रोपाय असतात. मातीयेत जगतो, मातीयेत हसतो, जन्माचीच माती करतो. जलमदित्या वैल्याकडे मातीयेतच जलम मागतो. आमच्या हिसर प्रत्येक श्वासाक मातीयेचोच वास येता. जिना आमचा शेता भातात रोजचाच असा फुलान येता. जिना आमचा शेता भातात रोजचाच असा फुलान येता.